जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे अपील दाखल करण्यात आलेलं असून अपिलामध्ये स्टे असताना कामगार तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी फेरफार करून 7,485 हा मंजूर केलेला असून या खोटे आणि बनावट कागदपत्र तयार करण्यात आणि खरेदी खतं तयार करण्यासाठी तहसीलदार गणेश जगदाळे, उपविभागीय अधिकारी कर्जत नितीन पाटील आणि गाव कामगार तलाठी मखरे, मंडळ अधिकारी बेलकर या सर्वांनी मिळून बेकायदेशीरपणे कागदपत्र तयार करण्यास मदत केलेली आहे आणि त्यांच्या मदतीमुळे ही बेकायदेशीर खरेदी खतं झालेली असून त्यामुळे चौकशी समिती नेमण्यात येऊन ही चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यात यावी आणि चौकशीमध्ये दोषींवर कारवाई करण्यात यावी. झालेली बेकायदेशीर आदेश तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करताना अनंता तांदळे, काळू तांदळे, नवनाथ शिंदे, जयश्री मुदळ, छाया मुदळ, अनिता कुंचाळ, चंद्रकांत सूर्यवंशी, शकुंतला विटकर, सोजल विटकर, मोहन नन्नावरे, एकनाथ नन्नावरे हे उपस्थित. आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषणास बसला, काय नेमकं प्रकरण आहे आणि काय तुमची मागणी आहे? आमच्या रानावर स्टे असताना, दरखास्त असताना सगळी खरेदी करून टाकली, रानं गायब करून टाकलं, 7-12 गायब करून टाकलं ह्या माणसांनी. ह्यांच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे का नाही? असं जगात अख्ख्या भारतात अशी केस कुठे असले तर आम्हाला सांगा. मग स्टे असताना, दरखास्त असताना खरेदी कसं काय केली हे आम्हाला न्याय पाहिजे. तोवर तर आम्ही इथंच राहणार. कुणी केलं सदर प्रकरण? हे जलालपूर तालुका, कर्जत जिल्हा, अहमदनगर. कुणी केलेली आहे? कागदपत्र तयार करून ह्यांनी नाव जमिनी केल्या, 7-12 पलटलं. काही घेणं नाही देणं नाही त्यांचं, आमचं काही विषयच नव्हता. त्यांना भाऊ आहेत 2-4, ती त्यांचा विषय नाही घेतला. त्यांनी एकट्यानेच एकच माणूस त्यांना वारस लावून आखी खरेदी खत करून घेतलं. त्यांनी फेरक मंजूर केले. तर असं आम्हाला न्याय तरी कुठे भेटला पाहिजे सांगा. 7-12 गायब केला दुसऱ्यांनी, कुणी? आत्याच्या मुलाने. राहणार आम्ही मांगी, तालुका करमाळा. यांनी काय केलंय, ते मनोहर यादव त्यांनी आमच्या त्या सुनील हनुमंत नवऱ्याकडून रान घेतलेलं आहे. फसून घेतलेलं आहे. म्हातारीला नेऊन तिथं दाब देऊन त्यांनी अंगठ घेतलं. तिला काही कळलं नाही. डोल काढाय म्हणून नेलं, ह्यांनी ही काळा बाजार केला. ही सगळं झाल्या, खरेदी बिरेदी झाल्यावर आमच्याकडे पाठवली. ती बी मला शिव्या देऊन घेऊन जा म्हणला इथनं. मी घेऊन आले. मग म्हातारीने इथं आल्यावर सांगितलं, त्याच्यामुळे आम्ही तिथनं पुढं बघितलं. ही खरेदी बिरेदी झाल्यावर सगळं ही खरेदी कॅन्सल करा. त्यासाठी आम्ही बसलेलो आहे. मी असताना जलापूर गावाचा, जलापूर तालुका, कर्जत जिल्हा, अहमदनगर येथून रहिवासी असून माझ्या आजोबाची जमीन 1956 सालापासून फेर तयार असताना 1924 साली त्यांनी तो फेर गायब करून त्यांची मुलं त्यांच्या नावावर जमीन करून घेतली आणि 15 दिवसात ते खरेदी करून घेतलेली आहे. ते आणि कर्जत कोर्टात, श्रीगोंदा कोर्टात, अहमदनगर कोर्टात हे केस चालू असताना, शिवाय अहमदनगर कलेक्टर ऑफिसला केस चालू असताना सुद्धा त्यांनी खरेदी करून घेतल्या. ते असताना, दरखास्त असताना खरेदी करून घेतलेली आहे. त्यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे. जोपर्यंत मला न्याय भेटत नाही ते खरेदी काय आणि तहसीलदार, आपलं तलाठी, तहसीलदार आणि प्रांत अधिकारी अधिक त्यात आपलं मनोहर लक्ष्मण यादव, राहणार भैरवाडी, ह्याच्यामुळे सगळे झालेलं आहे. सुनील हनुमंत नन्नावरे ह्यांनी कुटाणा केलेला आहे. त्यामुळे ते सगळे आमची जमीन पूर्णपणे त्यांनी गायब केलेली आहे. त्याच्यामुळं यादवने घेतलेली आहे ती जमीन. मनोहर लक्ष्मण यादव, राहणार भैरवाडी यांनी घेतलेले आहे. आम्हाला त्याच्यावर काहीतरी न्याय मिळावा म्हणून आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. आणि ह्यांच्यावर कारवाई जोपर्यंत होत नाही, घेणार देणारावर, तोपर्यंत आम्ही काही इथून हलू शकत नाही. हे आमचं स्पष्टपणे सांगणे. तोपर्यंत काही असेल ती तुमचं तुम्ही. आम्ही 4 बहिणी, 2 भाऊ, आत्याची मुलं, आत्याची मुली सगळे इथं उपस्थित आहे. इथून पुढे जर आम्हाला न्याय मिळाला, जर न्याय नाही मिळाला तर इथून न उठता इथून मैतच न्यावं लागेल आमच्या गावाकडे. हे आम्हाला कोर्टाकडून, आम्हाला कोणाकडून, गव्हर्नमेंटकडून म्हणा, कोणाकडून म्हणा, पण काहीतरी आम्हाला त्याच्यावर न्याय मिळावा.